कसा चाललाय संसार? 10 दिवसच झाले तरी कसा चाललाय संसार? खूप मस्त चाललाय. मला वाटतं संसार म्हणण्यापेक्षा जी मैत्री, जे कम्फर्ट आहे आमच्या दोघांमध्ये, आम्ही दोघं एकत्र राहण्यात, ते जास्त महत्वाचं आहे. पण ऑफकोर्स संसारही छान चाललाय. आज सकाळी तो आजच सकाळी पहाटे तो भरूचवरनं शो करून आला. मग मी तुम्ही कॉफी घेणार का? पण म्हणजे कॉफी हवी आहे का? हा, की मग आता तू दमून आलायस तर तुला काय हवंय, हे सगळं हे संसारी गोष्टी चालूच आहेत आमच्या. आणि आम्ही दोघंही भयंकर प्रेमळ व्यक्ती इनहेरंटली आहोत, की आम्हाला दोघांना भयंकर प्रेम करायला आवडतं एकमेकांवर, म्हणजे इन मल्टिपल इन द सेन्स की आम्ही खूप वोकल पण आहोत. आम्ही असे राखून राखून अच्छा मनातलं ओळखणं वगैरे असं फारसं. आणि आमच्यात जसं ती करेक्टली म्हटली की या सगळ्याच्या मध्ये खूप घट्ट मैत्री आहे. आणि आमचं ऑफकोर्स म्युझिकल कनेक्शन पण असल्यामुळे असं एक असं वाटतं की मी नेहमी तिला म्हणतो की असं वाटतच नाही की नवीन काहीतरी रिलेशनशिप आहे आपली किंवा आपण जस्ट लग्न झालंय. एव्हर सिन्स आय हॅव नोन असंच आहे असं वाटतंय. क्या बात. आणि आल्यापासून म्हणजे जवळजवळ एक अर्धा एक तास झाला तुम्ही इथे आलात. रोल व्हायच्या आधी मी फक्त बेबी हा एकच शब्द ऐकते तिच्या तोंडातून. म्हणजे मी आशिष किंवा काय असं काहीच नाही, मी फक्त बेबी हा एकच शब्द ऐकते. आणि ना आशिष म्हटलं तर हा पण ओ देईल ना, म्हणून मी म्हणते बेबी. मग बरं, खरी स्टोरी सांग आता, खरी स्टोरी सांग. अगं नाही, आणि बेबी ती मला म्हणते हे ठीक आहे, तिच्या घरचे सगळे मला बेबी भाऊजी म्हणतात. मला माझे सासरे नानू पुपू काय करतोय असं म्हणतात फोनवर. कारण ही ते बोलते, कारण मी त्याला काही हाका मारते ना, बेबी कुठे आहेस तू, बेबी काय करतोय, बेबी आला का. तर माझी आई, माझ्या आईच्या मैत्रिणींचे मिस्टर, सगळेजण अगं बेबी आला का, बेबी कुठे आहे. माझ्या बहिणीने याला व्हॉइस नोट पाठवली, बेबी भाऊजी ऐका ना, ताईला जरा हे हवंय तर स्ट्रेप्सिल्स घेऊन येते का बेबी भाऊजी. ओके बाय. सगळ्याला बेबी भाऊजी म्हणतात. बेबीचा फोन आला, बेबीचा फोन आला असं तिच्या घरी. सेव्ह काय केलायस नंबर आता? काय नावाने सेव्ह आहे? कारभारी. बरं, ही तिच्या नवऱ्याला कारभारी म्हणते. तू काय नावाने सेव्ह केलंयस? मी माझ्यासाठी मी स्वानंदी टिकेकरला डेट करतोय हीच इतकी मोठी गोष्ट होती की लग्नाआधी मी स्वानंदी टिकेकर असं पूर्ण नाव ठेवलं होतं आणि आता ते बायको झालेलं आहे.